नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वी सायन्स मध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. आजचा हा आपला पहिला व्हिडिओ जो की आपण लाईट सेक्शनच्या बाबतीमध्ये माहिती देत आहोत. आपल्याला याआधी 10वी मध्ये लाईट सेक्शनचा चॅप्टर आलेला होता, लाईट पार्ट 1, लाईट पार्ट 2, ज्याच्यामध्ये आपल्याला लाईट बद्दल भरपूर अशा बेसिक कन्सेप्ट्स दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या त्या बेसिक कन्सेप्ट्स थोड्या मिसकन्सेप्च्युअल फॉर्म मध्ये पण दिसल्या मला, कारण मला बहुतांश विद्यार्थ्यांचा मेसेज आला की सर लाईट सेक्शनचा व्हिडिओ टाका, कारण 10वीला तोच चॅप्टर असा होता ज्याला बहुतांश विद्यार्थी पाठांतरावर भर देऊन संपवलेला असते. लाईटचं नेचर नक्की काय आहे याच्याबद्दल भरपूर जणांना डाऊट आहेत. मी काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, त्यांचा गोंधळ असा उडाला की लाईट नक्की काय आहे, कारण त्या चॅप्टरमध्ये काही असे प्रश्न आहेत ज्या प्रश्नांना सोडवण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी त्याचं बेसिक खूप गरजेचं होतं. आणि बहुतांशी विद्यार्थी ज्यांनी मला प्रश्न विचारला मे बी त्यांनी पाठांतर करूनच धडा संपवलेला असणार आहे. तर आज आपण त्या लाईट सेक्शन बद्दल पूर्ण बेसिक डिटेल पाहणार आहोत. त्याच्यामुळे आजचा जो व्हिडिओ आपण पाहत असाल तर त्या व्हिडिओला पाहण्याआधी आरडीज फिजिक्स क्लासेस निलंगा या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करायची आहे. तर आज आपण बघू लाईट सेक्शनची माहिती. तर सगळ्यात पहिल्यांदा फिजिक्सची जी ब्रँच, ज्या ब्रँच मध्ये आपण लाईटचा अभ्यास करतो, दॅट ब्रँच इज कॉल्ड ऑप्टिक्स. व्हॉट इज ऑप्टिक्स असा जर प्रश्न असेल, ऑप्टिक्स इज द ब्रँच ऑफ फिजिक्स डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ लाईट, बिहेवियर ऑफ लाईट and effect of light on the objects due to which that objects are visible to us. त्या लाईटचा ज्यावेळेस ऑब्जेक्टवर आपल्याला परिणाम दिसतो, त्या परिणामाचाच असा एक परिणाम असा आहे की तो आपल्याला लाईट ऑब्जेक्ट्स काय विजिबल करून देतात. म्हणजे आपण ऑप्टिक्स सेक्शन जर शिकत असाल तर त्याच्यामध्येच पार्ट आलेला आहे लाईटचा. आणि लाईटचा अभ्यास करत असताना सर्वात प्रथम लाईट म्हणजे काय, जसे अदर मोड्स ऑफ एनर्जी आहे त्याचप्रमाणे एक लाईट पण एनर्जी सोर्स आहे. लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच प्रोपॅगेट्स म्हणजे वाहते इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. तुम्हाला जो धडा दिलेला आहे किंवा तुम्हाला जो चॅप्टर कव्हर केलेला आहे 9th 10th ज्या काही स्टँडर्ड मध्ये तुम्ही शिकत असताना, दॅट लाईट इज रिलेटेड टू विजिबल लाईट. सो दिस इज डिफरंट. बघा मी काय सांगतोय, लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच प्रोपॅगेट्स इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अँड दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कन्सिस्ट ऑफ 7 डिफरंट फ्रिक्वेन्सीज. मराठीत सांगतो मी, ही जी लाईट आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे ती लाईट एक ऊर्जेचं स्वरूप आहे. जी ऊर्जा आपल्यापर्यंत इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या स्वरूपात आलेली आहे. याचा जो काही पार्ट आहे EMR चा आपण नंतर डिटेलिंग मध्ये बघू, कारण हे सध्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये इलेक्ट्रिक वेक्टर, मॅग्नेटिक वेक्टर परपेंडिक्युलर टू इच अदर, देन दे आर परपेंडिक्युलर टू द पाथ ऑफ प्रोपॅगेशन, म्हणजे मोठा कन्सेप्ट आहे. आपण त्याच्याकडे न जाता फक्त लाईटच्या बाबतीत कन्सिडर करू. तर ही जी लाईट आहे ही या वेव्हच्या स्वरूपात आलेली आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह और इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन या स्वरूपामध्ये आपण त्याला कन्सिडर केलेलं आहे. आणि या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे 7 डिफरंट फॉर्म्स पाहायला भेटतात त्याच्या फ्रिक्वेन्सीनुसार. त्याच्यामध्ये 7 डिफरंट फ्रिक्वेन्सीज आहेत, ज्यापैकी एक विजिबल लाईट आहे. म्हणजे आपल्याला जो ऑप्टिक्स सेक्शन मधली लाईट दिलेली आहे, दॅट लाईट इज नॉट गॅमा रे, ती गॅमा रे नाही. दॅट इज नॉट एक्स रे, ती एक्स रे पण नाही. दॅट इज नॉट UV लाईट, दॅट इज नॉट अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन. दिस ऑप्टिक्स ऑर लाईट इज कन्सिडरिंग विजिबल लाईट. जी आपल्याला दिसते त्या लाईटचा अभ्यास आहे हा. त्याच्यामुळे विजिबल लाईट और दिस लाईट इज नॉट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह डायरेक्टली. आपण त्याला डायरेक्ट असं म्हणू शकत नाही, कारण विजिबल लाईट जी आहे ही आपल्याला दिसणारी लाईट आहे. कारण या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मध्ये जे 7 स्पेक्ट्रम दिसत आहेत, दॅट इज गॅमा रे, एक्स रे, UV लाईट, विजिबल लाईट, नेक्स्ट इन्फ्रारेड लाईट, then next microwaves, and last one is radio waves. यापैकी आपल्याला आपल्या डोळ्याला दिसणारी लाईट म्हणजे विजिबल लाईट. म्हणून मी काही पुस्तकांमध्ये असं लिहिलेलं असं सांगतोय की लाईट इज एनर्जी और लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच प्रोपॅगेट्स इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. परंतु ज्यावेळेस तुम्ही
अपडेटेड बुक्स रेफर करचाल त्यावेळेस तुम्हाला ही स्टेटमेंट सगळीकडे पाहायला भेटणार आहे की लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. बट काही गोष्टींचा जर विचार केला तर आपण जो लाईट सेक्शन शिकतोय तो नक्की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला कन्सिडर करून लिहिलाय का? नाही. आपल्या लाईटचा ज्यावेळेस सिलेबस दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला लेन्सेस आहेत, मिरर्स आहेत, ह्युमन आय आहे, डिफेक्ट्स रिलेटेड विथ आय आहे, याचा अभ्यास सगळा व्हिजिबल लाईट्स आहे. त्याच्यामुळे व्हिजिबल लाईट ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या टाइप मध्ये येणारी एक स्पेक्ट्रम आहे. जसं की रेनबो कन्सिस्ट ऑफ और फॉर्मेशन ऑफ रेनबो और स्पेक्ट्रम त्याच्यामधला ज्यावेळेस आपण घेतला त्यावेळेस व्हाईट लाईट इज स्प्लिटेड अप इनटू 7 डिफरंट कलर्स असं ज्यावेळेस लिहिलं गेलं किंवा आपण ते माहिती आहे सर्वांना की प्रिझम वरून जर लाईट पास केली तर पांढऱ्या रंगाचं 7 रंगामध्ये विभक्तीकरण होतं. त्याच्यामध्ये आपल्याला रंग जसे माहित आहेत त्यापैकीच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे 7 डिफरंट फ्रिक्वेन्सीज आहेत जी की आपल्याला दिसणारी जी आहे आपल्या डोळ्यांना विजिबल दॅट इज विजिबल लाईट हुज वेव्हलेंथ रेंजेस फ्रॉम 400 nanometer to 700 nanometer or in angstrom 4000 angstrom to 7000 angstrom. याच वेव्हलेंथची लाईट आपल्याला फक्त दृष्टिक्षेपास येते म्हणजे आपल्याला एवढंच दिसते फक्त आणि एवढीच लाईट व्हिजिबल आहे. त्याच्यामुळे आपण काही पुस्तकामध्ये असे लिहिलेलं आहे लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. ती एक एनर्जी फॉर्म आहे विच प्रोपॅगेट्स म्हणजे वाहने विच प्रोपॅगेट्स इन द फॉर्म ऑफ ती कोणत्या फॉर्म मध्ये इन द फॉर्म ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. मग काही जणांना या गोष्टीवर जास्त फोकस करायचा आहे की लाईट ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. हो मान्य आहे मला, तुम्हालाही मान्य आहे कारण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी किंवा वेव्हलेंथ जर बघितली तर ती व्हिजिबल लाईट आहे. म्हणजे काही पुस्तकामध्ये लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं लिहिलं तर ते चुकीचं नाहीये आणि काही पुस्तकामध्ये लाईट इज अ ट्रान्सव्हर्स वेव्ह लिहिली हेही चुकीचं नाहीये. बट आपल्याला जो सिलेबसला दिलेला पोर्शन आहे ती व्हिजिबल लाईट आणि व्हिजिबल लाईट ही ट्रान्सव्हर्स वेव्ह हे नेचर दाखवते. म्हणून बहुतांशी शिक्षक किंवा बहुतांशी बुक्स ही लाईन देतात परंतु त्या पुस्तकाचा इंट्रोडक्टरी पार्ट जर वाचला तर तुम्हाला हे पूर्ण लिहिलेलं पाहायला भेटेल, वाचायला भेटेल. सो व्हॉट इज लाईट? लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच प्रोपॅगेट्स इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. Electromagnetic radiation consists of 7 different frequencies. They are namely gamma rays, X rays, UV light, visible light, infrared light, microwaves and radio waves. Out of these different wavelengths or frequencies, only visible light is seen to human being. आपल्याला जी दिसणारी लाईट आहे तेवढी फक्त visible आहे. Whose wavelength ranges from 400 nanometer to 700 nanometer or the standard or smallest unit is in angstrom that is 4000 angstrom to 7000 angstrom. आणि आपण त्याचं कन्वर्जन न्यूमेरिकल करत असताना 1 angstrom that is equals to 10 raised to minus 10 मीटर हे घेऊन त्याला कन्वर्ट करतो. तर आता तुम्हाला लाईट काय आहे हे जर माहित झालेलं असेल किंवा लाईटचं नेचर आपण डिफाइन करत असताना दोन्ही गोष्टींचा विचार करतोय. लाईट EMW म्हणून पण डिफाइन केलेली आहे, लाईट ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणून पण डिफाइन केली. का केली हे कळत असेल. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट अशी की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ऑफ वेव्ह इज नॉन मेकॅनिकल वेव्ह. म्हणजे या वेव्हला प्रोपॅगेट होण्यासाठी मटेरियल मीडियम गरजेचं नसतं. मग मटेरियल मीडियम गरजेचं नसलं तर यापैकी 1 2 3 4 5 6 7 ह्या 7 मध्ये जर आपण विचारात घेतलं तर व्हिजिबल लाईट ही ट्रान्सव्हर्स नेचर डिफाइन करत आहे. ट्रान्सव्हर्स नेचरला पार्टिकल्स गरजेचे असतात. म्हणून बहुतांशी बुक्स मध्ये व्हिजिबल लाईट और दिस लाईट इज नॉट EMW ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणून डिफाइन केलेली नाही. स्पष्ट आहे? व्हिजिबल लाईट is transverse in nature and for the propagation of these transverse wave material medium require माध्यमाची गरज असते, पार्टिकल्स गरजेचे असतात. म्हणूनच तुम्हाला 10वी मध्ये प्रश्न होता की अंतराळामध्ये अंतराळवीर दॅट इज while roaming in the space सॅटेलाइट मधून ज्यावेळेस ॲस्ट्रोनॉट वर किंवा खाली जात असतील येत असतील या दरम्यान त्यांना थोडा डार्क फील का झाला तर ज्यावेळेस आपण
ऍटमॉस्फिअर मध्ये अर्थ सरफेसच्या वर जसं जसं जाऊ तसं तसं काही लेयर्स आहेत, ज्या लेयर्स मध्ये पार्टिकल डेन्सिटी एकदम लो झालेली, म्हणजे जिथं पार्टिकल्सच नाहीये. आणि आपण आताच सांगितलेले की विजिबल लाईट हे ट्रान्सव्हर्स नेचर दाखवते, आणि ट्रान्सव्हर्स नेचरला पार्टिकल्स गरजेचे असतात, आणि पार्टिकल असतील तर नक्कीच लाईट प्रोपॅगेट होत नाही. म्हणून तेवढा जो रिजन असणार आहे, ज्या रिजन मध्ये पार्टिकल्स नाहीये, त्या रिजन मध्ये त्यांना डार्क फील होत असतो. हे तुमचं रिझन द्या म्हणून तुम्हाला क्वेश्चन होता, कारणे द्या म्हणून त्याच्यामध्ये आलेला प्रश्न होता की अंतराळामध्ये अंतराळवीर जात असताना त्यांना काळोख का जाणवला. रिझन बिकॉज नाव. आता बघा स्टँडर्ड डेफिनेशन काय, लाईट दॅट इज विजिबल लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी which propagates in the form of transverse wave. This transverse wave require material medium for its propagation. याला माध्यमाची गरज असते वाहण्यासाठी. म्हणून आपण आता जी व्याख्या करणार आहे ती अशी की लाईट किंवा विजिबल लाईट ही ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. बट दिस ट्रान्सव्हर्स नेचर ऑफ विजिबल लाईट or visible light is a particular spectrum out of the EMW wave. त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मधलीच एक पर्टिक्युलर स्पेक्ट्रम आहे विजिबल लाईट, ज्याला मात्र पार्टिकलची गरज लागते, अदरवाइज हे आपल्याला दिसणार नाही. यांच्या बाबतीत जर विचार केला, एक्स-रेज दिसत नाही, हाय पेनिट्रेशन पॉवर, लो आयोनायझेशन पॉवर, गॅमा रेज हे पण गॅमा रेज झालं, एक्स रेज हे पण आपल्याला न दिसणारी लाईट आहे, यूव्ही लाईट पण दिसत नाही, इन्फ्रारेड दिसत नाही, मायक्रोवेव्ह दिसत नाही, रेडिओ दिसत नाही. मग एक वेव्ह दिसणारी लाईट कोणती, विजिबल. दिसणारी लाईट म्हणजे काय, आपल्या डोळ्याची जी आपल्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्सला स्टिम्युलंट ज्यावेळेस होणार आहे त्यावेळेस ती कोणत्या फ्रिक्वेन्सीला किंवा कोणत्या वेव्हलेंथला स्टिम्युलस भेटते, तर ती आहे विजिबल लाईट, ज्याची की मी वेव्हलेंथ रेंज तुम्हाला दिलेली आहे. तर या लाईटचं आपण नेचर पुढे बघू. आता काय आहे क्लासिफिकेशन दिलेलं आपल्याला ऑप्टिक्सचं. आपला जो पोर्शन आहे तो ऑप्टिक्सच्या क्लासिफिकेशन पासून आहे. तुम्ही त्या चॅप्टर मध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा अभ्यास शिकलेला, परंतु ते शिकत असताना या ऑप्टिक्सचं क्लासिफिकेशन कसं झालं हे आपण बघणार आहोत. ऑप्टिक्स इज मेनली क्लासिफाइड इनटू टू टाइप्स, that is geometrical optics and physical optics. Geometrical optics and second type is physical optics. Geometrical optics deals with the light, or in geometrical optics light treated as, आपण इथं लाईटला काय ट्रीट केलेलं आहे, treated as ray, that is straight line path of light, that is called ray. And in physical optics light treated as, आता इथं दोन नेचर ट्रीट केलेले आहेत आपण, याचं वेव्ह नेचर पण आहे आणि याचं ड्युएल नेचर पण आहे. म्हणजे लाईट पार्टिकल आणि वेव्ह दोन्ही फॉर्मॅट मध्ये जाते असं आपल्याला ड्युएल नेचर म्हणजे फोटॉनिक्स मध्ये आपण त्याला विचार देतोय फोटॉन्स, तिथं आपण त्याला कन्सिडर करून दोन्ही नेचर दाखवणार. मी याला ड्युएल न म्हणता काय म्हणतो, लाईट ॲज फोटॉन्स, म्हणजे पार्टिकल आहे हे पण सांगतोय. म्हणजे वेव्ह आणि पार्टिकल दोन्ही नेचर इकडे आपल्याला पाहायला भेटणार. हा सगळा मॉडर्न फिजिक्स मध्ये येणारा सिलेबस आहे फोटॉन्सचा. वेव्ह नेचर आपल्याला वेव्ह ऑप्टिक्स मध्ये आहे. तर जिओमेट्रिकल ऑप्टिक्स मध्ये तुम्ही 9th 10th ला फिनॉमिनॉन शिकला, लाईटचं रिफ्लेक्शन, लाईटचं रिफ्रॅक्शन, त्याच्यानंतर सायमल्टेनियस रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन, सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. म्हणजे हे जे कन्सेप्ट आहेत हे आपल्याला लाईटच्या रे नेचर वरून सांगता येतं. बघा तुम्ही अशी डायग्राम बघितलेली आहे, लाईट एखाद्या रिफ्लेक्टिंग सरफेस वरून जर ऑब्लिकली इन्सिडेंट झाली तर ती रिफ्लेक्ट होऊन निघून जाते. इथला इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्टिंग अँगल इक्वल असतो असं आपण शिकलेलं आहे सगळं. रेज दाखवलेले आहेत, रेज, वेव्हज नाही झाले. म्हणजे या जिओमेट्रिकल ऑप्टिक्स मध्ये लाईट ही रे ट्रीट केली जाते. याच्यामध्ये आपण अशा पद्धतीचे फिनॉमिनन्स अभ्यासले आहेत. फिजिकल ऑप्टिक्स इज क्लासिफाइड इनटू टू कॅटेगरीज. अजून त्याचे दोन टाइप पडले, वेव्ह ऑप्टिक्स अँड नंबर नेक्स्ट इज क्वांटम ऑप्टिक्स. आणि या क्वांटम ऑप्टिक्स मध्ये आपण त्याचं फोटॉन नेचर पाहिलेलं आहे.
या वेव्ह ऑप्टिक्स मध्ये आपण इंटरफरन्स ऑफ लाईट आलेलं नाही अजून आपल्याला कुठं. लाईटचं इंटरफरन्स होणे, लाईटचं डिफ्रॅक्शन, लाईटचं पोलरायझेशन, असे कन्सेप्ट आहेत भरपूर आपल्याला. म्हणजे हे फेनॉमेनॉन आपण या वेव्ह ऑप्टिक्स मध्ये शिकणार आहोत. कोणतं इंटरफरन्स, लाईटचं डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, डॉप्लर्स इफेक्ट काय आहे, डबल रिफ्रॅक्शन काय असते, अशा पद्धतीचे फेनॉमेनॉन आपण वेव्ह ऑप्टिक्स मध्ये बघतो. तर क्वांटम ऑप्टिक्स मध्ये लाईटचं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, त्याच्यानंतर स्पेक्ट्रल लाइन्स दॅट इज रमन इफेक्ट, कॉम्पटन इफेक्ट, यांचा सिलेबस आपण क्वांटम ऑप्टिक्स मध्ये शिकतोय सगळं. जिथे की लाईटचं पार्टिकल नेचर म्हणजे फोटॉन नेचर पण स्टडी केलेलं आहे. त्याच्या पुढे जर गेलो आपण तर या पोर्शन मध्ये आपल्याला ड्युअल नेचर पण स्टडीला घेतलेला आहे. तर हे आहे ऑप्टिक्सचं क्लासिफिकेशन. तर ऑप्टिक्स is classified into two categories or two types, that is geometrical optics and physical optics. In geometrical optics light treated as ray, in physical optics light treated as both wave and particles, that is photons. Next, in this geometrical optics several phenomena were studied. आपण शिकलेले होते reflection, refraction, simultaneous reflection and refraction, त्याचे rectilinear propagation of light, असे भरपूर phenomena आपण शिकलेले आहेत. फिजिकल ऑप्टिक्स मध्ये पुन्हा दोन टाइप पडले, वेव्ह आणि क्वांटम. फिजिकल ऑप्टिक्स मध्ये आपण पुढे बघणार आहोत इंटरफरन्स ऑफ लाईट, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट, पोलरायझेशन. क्वांटम ऑप्टिक्स मध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, रमन इफेक्ट, कॉम्पटन इफेक्ट, हा पूर्ण सिलेबस मॉडर्न फिजिक्स मध्ये येतो. हा आपला वेव्ह ऑप्टिक्सचा पोर्शन, हा तुम्ही थोडा बहुत शिकलेला आहे. आता आपण आणखी त्यालाच बघणार आहोत की लेन्सेस किती टाइपचे, मिरर्स किती टाइपचे, दोन मिरर इन्क्लाइन केल्यानंतर एखादा ऑब्जेक्ट त्याच्या दरम्यान जर ठेवला तर किती इमेजेस देतो. असं नीट सीईटी आणि जेडब्ल्यू रिलेटेड हा टॉपिक खूप डिटेल चालतो आणि याचं वेटेज पण बऱ्यापैकी आहे. त्याच्यामुळे हा चॅप्टर सर्वांना समजणं गरजेचं आहे. जर तुम्हाला लाईटच्या बाबतीमध्ये कुठलीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला मेन्शन करून तेवढा पर्टिक्युलर टॉपिक कव्हर करण्यासाठी सांगू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, कारण याच्यानंतर आपण पर्टिक्युलर हा पोर्शन स्टार्ट करून नेक्स्ट व्हिडिओ करू. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.